नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये आलेला एक प्रश्न आहे गणिताचा. तो आपण सोडवणार आहोत. 93 नंबरचा प्रश्न बघा, तुम्हाला दिसत असेल आपल्या स्क्रीनवरती 93 नंबरचा प्रश्न आहे. तो मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. काय प्रश्न बघा, एक गाडी 3 तासामध्ये 120 किलोमीटर अंतर पार करते. तर ती याच वेगाने 5.5 तासामध्ये किती अंतर जाईल? पर्याय दिलेला आहे 200 किलोमीटर, 240, 160 आणि 220. कसं सोडवायचं तुम्हाला सांगतो. 3 तासामध्ये गाडी किती जाणार आहे? 120 किलोमीटर. तर तासी वेग काढायचा. 3 तासात 120 जाते म्हणजे 120 भागिले 3 करायचं. म्हणजे आपल्याला पर आवर, पर तास किती वेग आहे तो मिळणार. कसं करणार? 3 1 3 3 2 6 3 3 3 चौक 12. 4चा भाग बसला, 0ला 0, 40. म्हणजे एका तासामध्ये ती गाडी 40 किलोमीटर जाते. एका तासातला वेग मिळाला आपल्याला. तर एक गाडी 3 तासात 120 किलोमीटर अंतर पार करते, म्हणजे एका तासामध्ये 40 किलोमीटर करते. 120 भागिले 3 करून घेतलं लगेच. त्यानंतर पुढे काय करायचं, की याच वेगाने 5.5 तासात किती अंतर जाईल? किती म्हणले? 5.5 तास. एका तासामध्ये 40 किलोमीटर, तर 5 तासामध्ये ती 40 किलोमीटरच्या 5 पट जाणार, म्हणजे गुणिले 5 करायचं, 200 किलोमीटर. आणि उरलेला जो अर्धा तास आहे, समजा एक गाडी एका तासामध्ये 40 किलोमीटर जात असेल, तर अर्ध्या तासामध्ये ती 20 किलोमीटर आणखीन जास्त जाईल. आपल्याला 5.5 तास विचारले, त्यामुळे 220 किलोमीटर 5 तासातलं 200 किलोमीटर आणि पुढच्या अर्ध्या तासामधलं 20 किलोमीटर, असे मिळून 220 किलोमीटर ती गाडी धावेल. त्यामुळे आपल्याला ऑप्शन मध्ये जो 4थ्या नंबरचा ऑप्शन आहे 220 किलोमीटर, हा ऑप्शन निवडायचा आहे आणि आपला प्रश्न सुटलेला आहे.